गुड मॉर्निंग, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आत्ता मी आलेले आहे तालुका जिल्हा रत्नागिरी येथील भाटे या गावी. आणि आत्ता मी जिथे उभी आहे ते अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. आणि हे ठिकाण म्हणजे आहे कोहिनूर रिसॉर्ट आहे. त्याचप्रमाणे येथे कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज देखील आहे. अतिशय निसर्गरम्य आहे ठिकाणी वसलेला आहे. मी तुम्हाला येथील परिसर दाखवते, जवळून दाखवते परिसर. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत भाटे समुद्र किनारी. तिथे सुद्धा एक सुंदर मंदिर वसलेलं आहे आणि हे मंदिर आहे झरी विनायक मंदिर. पण त्याआधी थोडासा परिसर इथला आपण पाहून घेऊया. येथे सुख समृद्धीने उपयुक्त असलेले कोहिनूर बीच रिसॉर्ट आहे. त्यात सुंदर गार्डन असून गार्डनमध्ये विविध रंगांची जातीची सुरेख फुलझाडे आणि वेली आहेत. हापूस, आंबा, रायवळ, नारळ, काजूची झाडे देखील आहेत. आणि यामुळेच हे सुंदर प्रेक्षणीय स्थळ आपले लक्ष वेधून घेते. रत्नागिरी स्टेशन पासून हे ठिकाण सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. या गार्डनमध्ये बांधलेल्या बोटीमधून आपल्याला अथांग सागराचा मनमोहक विलोभनीय देखावा दिसतो. एका बाजूला कोहिनूर रिसॉर्ट आणि दुसऱ्या बाजूला भाटे चौपाटी. आणि या दोन स्थळांच्या मधोमध झरी विनायक मंदिर वसलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर अतिशय सुंदररित्या सुशोभित केलेले आहे. येथे थोडा वेळ विसावा घेऊन आपल्याला रत्नाकराचे मोहक सौंदर्य निहाळता येते. रमणीय सूर्यास्त देखावाही पाहावयास मिळतो. आकर्षक निर्मित केलेल्या कारंजाचे सौंदर्य मनाला सुखावून जाते. मंदिराच्या समोर छत्रीच्या छायेखाली लाडू हातात घेऊन विसावा घेणारी उंदीर मामाची सुंदर प्रतिकृती आहे.
मंदिराच्या समोर एका बाजूला एक मोठा पाषाण आहे आणि या पाषाणामध्ये महापुरुषाचे देवस्थान आहे. कुंड आहेत आणि त्यामध्ये 2 गोड पाण्याचे झरे आहेत आणि हे झरे श्री गणेशाच्या पायाखालून आलेले आहेत आणि म्हणूनच या मंदिराचे नाव झरी विनायक असे आहे. जातीचे मासे ते किराणा शार्क पण आहेत ते. ओके. गावखडी हळदणकर भंडारी ना. त्याच्यावर म्हटलं शेती महाशिवरात्रीच्या आला हो. ऑरेंज कलरचे पण आहेत. ऑरेंज आहे. मोठे मोठे तो. हे आम्हाला इथे दोघं गृहस्थ भेटले. काय तुमचं नाव सांगा? राजन भाटकर भंडारी. जय भंडारी. आणि तुम्ही? महेश भाटकर. अच्छा, तुम्ही म्हणजे इथे नेहमी असता काय? अच्छा, म्हणजे या मंदिराचं काय हे पुजारी आहे? तुम्ही पुजारी आहे? अच्छा 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 अच्छा. बरं बरं बरं. काय इतिहास माहिती आहे का या मंदिरचा? कोरलेला होता गणपती 1930 साली. म्हणजे कोरलेला म्हणजे पहिला आकार होता, म्हणजे स्वयंभू होता पहिला तिकडे गणपतीचा आकार होता. नंतर मग माझ्या आजोबांनी कोरला, घनश्याम भाटकर म्हणून. आजोबा तुमचे घनश्याम भाटकर. ओके. म्हणजे 1930 पूर्वीपासून ती आहे मंदिर आहे मूर्ती. आणि हा झरा आलाय तो गणपतीच्या पायाखाली आलाय म्हणून गणपतीचं नाव झरी विनायक. ओके ओके ओके. 12 महिने चालू असतो गोड्या पाण्याचा. हा गोड्या पाण्याचा झरा 12 महिने चालू असतो.
अच्छा 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 अच्छा. आणि तो हा झरा आहे का? आणि मग हे असं आपण दाखवलं की गाय मुखातून येतं ते पाणी आमच्या गावातले सगळे घेऊन जातात. गावातले घेऊन जातात. मग हे गोड पाणी आहे. म्हणजे हे बघा आता तिथे समुद्र आहे हा, आणि समुद्राच्या बाजूला हे गोड पाणी. ओके. मग आता हे जे गोड पाणी आहे म्हणजे गावातले लोक इथून प्यायला घेऊन जातात काय? ओके ओके ओके. छान छान. ओके ओके. हा इथे एक झरा आहे आणि तो तिथे. एक फेरफटका भाटे चौपाटीकडे. या भाटे समुद्र किनारी नारळ आणि सुरूची असंख्य झाडे आहेत. बाहेरच्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना राहण्यासाठी रो हाऊस देखील बांधलेले आहेत. सुरूची झाडे जमिनीची धूप होण्यापासून रोखतातच, पण त्याबरोबरच चौपाटीची शोभा देखील वाढवतात. तर आजचा व्हिडिओ छोटा होता. तर काय वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि आमच्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.